दरम्यान संजय निरुपमांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज अमित ठाकरे सत्कार करणार आहेत। शुक्रवारी संजय निरुपम दहिसरमध्ये काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी मराठी भाषा सक्ती संदर्भात संवाद साधत असताना मनसे कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। संजय निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या, गाडीची हवाई काढली होती। या प्रकरणी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि त्यांना अटकही झाली होती। त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली। आज या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवतीर्थावर बोलून त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे। एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी, खतं, बियाणं, कीटकनाशके विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळला जाईल। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे। राज्यातील कृषी विक्रेत्यांवर दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी हा बेमुदत संप ठेवण्याचा निर्णय झाला आहे। तर या संपाची प्रमुख कारणं आणि मागण्या नेमक्या काय आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर बियाणे विक्रीसाठी साथी या पोर्टलचा वापर बंधनकारक करण्याच्या निर्णयाला या विक्रेत्यांचा विरोध आहे आणि तो रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। तर खत कंपन्यांकडून बियाणे किंवा कीटकनाशके घेण्यासाठी सक्ती केली जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीलाही त्यांचा विरोध आहे। तर खते आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री थांबवावी अशी देखील त्यांची मागणी आहे। कीटकनाशक कंपन्या मुदत संपलेला माल परत घेत नसल्यानं विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होतंय आणि तो माल कंपन्यांनी परत घ्यावा ही देखील त्यांची एक प्रमुख मागणी आहे। तर बियाणे नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता फक्त साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर राज्यभरात माफदा संघटनेच्या वतीनं कृषी केंद्र आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बंदमध्ये हिंगोली जिल्ह्यातली 700 कृषी केंद्र चालक सहभागी झालेत। मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहील अशी भूमिका या कृषी केंद्र चालकांनी घेतली आहे। दरम्यान कृषी केंद्रासमोरून याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। आज राज्यभरातील 85,000 कृषी केंद्र चालकांनी बेमुदत संपाचा हत्यार उपसलेला आहे। मिसल्या हिंगोली शहरातल्या मोंढा परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे संपूर्णपणे कृषी केंद्र जे ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खते आणि बियाणे विक्रेत्याच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या जाचक धोरणाच्या विरोधामध्ये यासह विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये आजपासून राज्यातले 85,000 कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कृषी केंद्र चालकांच्या माफदा संघटनेच्या तर्फे हा निर्णय घेण्यात आला असून या बंदला देशभरातील अनेक आणि राज्यभरातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिलेला आहे। कृषी केंद्र चालकांच्या विविध मागण्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मागणी ही केली जाते की ते लिंकिंग संदर्भामध्ये, कारण कंपन्या लिंकिंगचे प्रोडक्ट या कृषी केंद्र चालकांच्या माथी मारतायत, परंतु प्रशासन लिंकिंग प्रोडक्ट विक्री करू देत नाहीये आणि शेतकरी सुद्धा खरेदी करत नाहीये। याचा फटका जो आहे थेट कृषी केंद्र चालकांना बसतोय आणि त्यामुळे ही लिंकिंग बंद झाली पाहिजे आणि त्या संदर्भात कंपन्यांना सक्त ताकीद करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद आजपासून पुकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्व कृषी केंद्र चालक जे ते आजपासून बंदवर गेले तर सर्व कृषी केंद्र बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमच्या ई-पॉज मशीन जे शासनाकडे सुपूर्द करू, आमचे लायसन्स सुद्धा शासनाकडे देऊ आणि आम्ही आजपासून विक्री बंद करू अशी भूमिका या केंद्र चालकांनी घेतलेली आहे। त्यामुळे या बंदकडे राज्य शासन कशा पद्धतीने बघतं आणि या बंदमध्ये काही तोडगा निघतं का आणि हा बंद किती दिवस चालतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। दरम्यान कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन सरकारकडे जमा करण्याचा इशारा जळगावमधील माफदा संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी दिलाय। 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे। लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप आवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे। रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही। एसटीबीटी सारखं अवैध बियाणं ज्याला राज्य शासनाची, केंद्र शासनाची कोणती परवानगी नाहीये, हे बियाणं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला येते, त्याला बंदोबस्त शासनाने करावा। रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी जेणेकरून आम्ही MRP मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू। आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे।
भारतीय कापूस उत्पादकांच्या तुलनेत पाकिस्तानी शेतकऱ्यांना मिळणारं बीटी कॉटनचं बियाणं स्वस्त आणि उच्च प्रतीचं आहे असं मत शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी व्यक्त केलंय। पाकिस्तानी सरकार बीटी कॉटन संदर्भात संकरित वाणाऐवजी सरळ वाणाचा वापर करत आहे आणि त्यामुळे दर्जेदार बीटी बियाणं स्वस्तात उपलब्ध करून देणं शक्य होतंय असंही ते म्हणाले। अनेकदा मागणी करूनही भारतात बीटी कापसासाठी सरळ वाणाऐवजी संकरित वाण वापरलं जात असल्यामुळे बियाणांचा दर जास्त आहे। शेतकरी बियाणं कंपन्यांच्या गुलामगिरीत अडकलेले आहेत अशी टीकाही जावंदिया यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिलंय। भारतातही बीटी बियाणांसाठी सरळ वाणाचा वापर सुरू करण्याचं आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने 2015 मध्ये दिलं होतं। जावंदिया यांनी त्याची आठवण करून दिली आहे। सध्या पाकिस्तानी शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी जास्त लाभात आहेत, त्यांना प्रगत बियाणं मिळतंय, स्वस्तात मिळतंय, हे आपल्याला का वाटतंय? पाकिस्तानमध्ये मला अशी माहिती मिळाली की तिथे 3 जीन टाकलेलं बियाणं हे 5 किलोच्या बॅगमध्ये आपल्या इंडियन रुपीमध्ये 2000 रुपयाला मिळत आहे, म्हणजे 400 रुपये किलो झालं। पाकिस्तानच्या किमती बघा, तुम्हाला सांगतो मी, एक व्हरायटी आहे 5885 रुपयाची 5 किलोची, एक व्हरायटी आहे 5935 रुपयाची 5 किलोची, म्हणजे पाकिस्तानी रुपयामध्ये एक व्हरायटी आहे 5850 रुपये पाकिस्तानी रुपयामध्ये 5 किलोची, आणि एक व्हरायटी आहे 6450 रुपये पाकिस्तानी रुपयात 5 किलोची। आता 3 पाकिस्तानी रुपये म्हणजे आपला 1 रुपया आहे, म्हणजे हे 6400 रुपये म्हणजे जवळपास 2000 रुपये झाले। म्हणजे 5 किलो 2000 रुपयात म्हणजे 400 रुपये किलो झालं ना। म्हणून मी काल मोदींना पत्र टाकलं की पाकिस्तानमध्ये जर 3 जीनचं जर कापूस बियाणं हे 400 रुपये किलोप्रमाणे मिळतं आहे आणि भारतात 2 जीनचं बियाणं लिगली बोलगार 1 बोलगार 2 हे आम्हाला 900 रुपयाला 450 ग्राम म्हणजे 2000 रुपये किलोनी घ्यावं लागतं आहे, हा अन्याय नाही का? म्हणून मी पुन्हा ही मागणी केलेली आहे मोदींकडे त्या पत्रात की आम्हाला सरळ वाण उपलब्ध करून द्या आणि पाकिस्तानप्रमाणे आम्हाला 3 जीन 4 जीन जी काही टेक्नॉलॉजी येत असेल, नवीन टेक्नॉलॉजी सगळी ती सरळ वाणामध्ये द्या, जेणेकरून शेतकरी कंपनीचा गुलाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची जी बियाणांमध्ये लूट होते आहे ती सुद्धा लूट थांबेल। नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितलेला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले होते। काल अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे। शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय। संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। 4 बच्चों के बयान पर तो आप कहेंगे कि आपके तो बच्चे हैं नहीं है, उसको हम पहले ही जवाब दे दें कि आगे चल के हम भी गृहस्थ होंगे। और भगवान ने जितने चाहा ज्यादा से ज्यादा भारतीय हिंदुओं की जनसंख्या बढ़ाने में हम भी योगदान दें। 4 बच्चे पैदा करो, 1 बच्चे स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को समर्पित करो। इसके पीछे का उद्देश्य ये है, राष्ट्रवादी बनाओ। नागपुरात धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज यांची कालपासून रामकथा सुरू झाली आहे। रेशीमबाग मैदानावर 26 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान ही रामकथा होणार आहे। रामकथा होणाऱ्या पॅन्डॉलमध्ये बागेश्वर महाराज यांच्या पाठीमागे श्रीरामाचं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं चित्र लावण्यात आलंय। रामकथेच्या त्यांच्या या मंचावर विविध देवी देवतांच्या चित्रांसह छत्रपती शिवाजी महाराज यांचं भलं मोठं चित्रही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। रामकथेच्या पॅन्डॉलमध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आई जिजाऊंकडून शिक्षण घेणारे बाल शिवाजी यांचे चित्र पाहायला मिळत आहे।
आता बंधू खरात संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील 7व्या गुन्ह्यात एसआयटीनं त्याचा ताबा मागितलेला आहे आणि या प्रकरणी आता त्याला हजर केलं जाईल. धार्मिक पूजाविधीच्या बहाण्यानं विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा अशोक खरातवर गुन्हा दाखल झालाय. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची सरकारी पक्षाकडून मागणी केली जाणार आहे. युक्तिवादी दरम्यान सरकारी पक्षाकडून काही नवी खुलासे केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अशोक खरातवर आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तर आणखी एक महत्त्वाचे अपडेट. नाशिकमधल्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज सुनावणी पार पडणार आहे. मागील सुनावणी दरम्यान निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता. निदा खान ही गरोदर असून या TCS मधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाशी निदा खानचा संबंध नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला होता. सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी आरोपीच्या वकिलाचे दावे खोडून काढून आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत मागितलेली होती. नाशिक रोड न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत ती मुदत वाढवून दिलेली होती. आजच्या सुनावणीत निदा खानला जामीन मिळतो का की तो फेटाळला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 25 मार्च पासून पोलिसांना गुंगारा देत निदा खान फरार आहे. आता बातमी आहे युद्धाची. गेल्या 24 तासात इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी झंझावाती दौरे सुरू केलेत. अरागची यांनी सुरुवातीला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गाठली. तिथून ते ओमानची राजधानी मस्कतला गेले. तिथून पुन्हा ते इस्लामाबादला आले. तिथे पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते आता मॉस्कोला रवाना झालेत. मॉस्कोत त्यांचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत भेट निश्चित झाली आहे. अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे आहेत. पुतीन यांच्याशी चर्चेदरम्यान तणाव निवळण्यावर चर्चा अपेक्षित आहे. तर काल अमेरिकेच्या अध्यक्षांवर झालेल्या हल्ल्यानंतरही त्यांचं धमक्यांचं सत्र मात्र सुरूच आहे. इराणला लवकर पूर्णपणे नष्ट करून टाकू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका निर्णायक विजय मिळवेल, इराणला अण्वस्त्र मिळूच देणार नाही असा दावाही त्यांनी केलाय. इराणसोबत आता बैठका करण्याची काहीही गरज नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. हॉर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे इराणचं नाक दाबलं गेलंय असे ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचं नौदल वायुदल नष्ट केलेलं आहे. आता केवळ फोनवर चर्चा होईल, कोणताही दौरा होणार नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मात्र मोठी कोंडी होतीये. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाज परत पाठवली आहेत. इराणच्या बंदरांवर अमेरिकेकडून पूर्णपणे नाकेबंदी सुरू आहे. आमची जहाजं जात आहेत हा इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय. तर इराणमध्ये 58 दिवसांपासून इंटरनेट बंद आहेत. इंटरनेट ब्लॉकमुळे रोज $31 दशलक्ष नुकसान होत आहे. डिजिटल कंपन्यातील 20% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. इराणमधली ही स्थिती जागतिक स्तरावरची अभूतपूर्व स्थिती मानली जाते. तर अमेरिकेतील वॉशिंग्टन DC इथे काल वार्षिक व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट डिनर दरम्यान गोळीबार झालेला होता. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया आणि उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर कोल थॉमस ॲलन याला तत्काळ पकडलं होतं. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयात हजर केलं जाईल. गोळीबाराचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. तर अमेरिकेच्या हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या बॉलरूमची दृश्य आहेत. गोळीबारानंतर इथे मोठा गोंधळ उडालेला होता. एका फ्रेंच पत्रकारानं हा व्हिडिओ त्याच्या मोबाईल फोनवर चित्रित केलाय. Mr. Secretary, do you know what's happening? Mr. Secretary, please.